असं म्हणतो की शांत राहिलं की लोक मूर्ख समजतात. मग शांत राहणं म्हणजे नेमकं काय हे तुला समजलं आहे का? MS धोनीला सगळेजण कॅप्टन कूल म्हणतात. हा माणूस प्रत्येक परिस्थितीमध्ये शांत राहतो असे सगळे म्हणतात. मग त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक दिग्गज खेळाडूंना त्याने संघातून ड्रॉप केलं. त्यावेळी एक तणावाची परिस्थिती, रागाची परिस्थिती, वादावादीची परिस्थिती आली नसेल का? खेळाडूने कॅचेस सोडल्या, फिल्डिंगमध्ये चुकी केली, मग अशा वेळी त्याने खेळाडूंना कधी रागवलंच नसेल का? मग तो कधी ॲग्रेसिव्ह नव्हताच का? होता. पण त्याचं वैशिष्ट्य हे होतं की त्याचं स्वतःवर, स्वतःच्या रागावर, एकंदरीत स्वतःच्या भावनांवर एक प्रकारचं नियंत्रण होतं. जेव्हा आपण शांत राहणं असं म्हणतो त्यावेळी त्याचा अर्थ चूप राहणं असा होत नाही, तर स्वतःवर नियंत्रण ठेवणं, परिस्थितीला स्वतःवर हावी होऊ न देता स्वतः परिस्थितीचं नियंत्रण करणं असा त्याचा अर्थ होतो. आता शांत राहणारा माणूस मूर्ख असतो का? एक सिंपल उदाहरण मी तुला सांगतो. क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात स्लेजिंग होत असते आणि स्लेजिंग का होत असते? जेणेकरून समोरच्या खेळाडूला राग आला पाहिजे, त्याचं कंट्रोल जे आहे स्वतःवरचं ते उडालं पाहिजे. नैरोबीमध्ये 2003 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होती. ढगाळलेलं वातावरण होतं. या वातावरणामध्ये बॉल स्विंग छानपैकी होत असतो आणि अशा वेळी ऑस्ट्रेलियाचा जो फेमस फास्ट बॉलर होता, जो सर्वोत्तम स्विंग करायचा, तो म्हणजे ग्लेन मॅकग्राथ, तो अगदी पहिल्या 10 ओव्हरमध्येच भारताच्या 4-5 विकेट घेईल आणि त्यानंतर भारताजवळ फार काही उरणार नाही हे लक्षात घेऊन सचिनने त्याला त्याच्या टप्प्यावरून हटवायचा प्रयत्न केला, त्याचं कॉन्सन्ट्रेशन लूज करण्याचा प्रयत्न केला आणि यासाठी त्याच्यासोबत भांडण करायला सुरुवात केली. त्याचा आवश्यक तो परिणामसुद्धा मिळाला आणि ऑस्ट्रेलिया तो सामना हरला. मग इथे मूर्ख कोण होतं, तेंडुलकर की मॅकग्राथ? म्हणजे मूर्ख असणं आणि शांत असणं याच्यामध्ये फरक आहे. समजा हॉस्पिटलमध्ये आपल्या जवळचा एखादा पेशंट ॲडमिट असेल, तुझ्या जवळचा एखादा पेशंट ॲडमिट असेल, तू त्या पेशंटसाठी रक्त घेऊन चालला असशील आणि ॲटोवाल्याने तुझ्याजवळ अक्षरशः 50-100 रुपये जास्त घेतले असतील, तर तू त्या ॲटोवाल्याशी भांडत बसशील का? नाही. तुझं नुकसान झालं आहे, तुला राग आलेला आहे, तुला वाईट वाटलेलं आहे, पण त्यावेळी तुझं महत्त्वाचं काय आहे, ध्येय काय आहे महत्त्वाचं, याचा तू विचार करत असशील, याचा तू महत्त्व देत असशील. मुळात भांडण करायला राहून, राग आणून देऊन आपलं ध्येय काय हेच समोरच्याला विसरायला लावणं ही एक महत्त्वाची स्ट्रॅटेजी असते, टॅक्टिक असते. आणि म्हणून शांत राहणं, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण असणं खूप महत्त्वाचं असते. आपण कधी बोलायचं, किती बोलायचं हे आपला शत्रू ठरवेल, आपला विरोधक ठरवेल की आपलं आपण ठरवू. आणि हे आपण केव्हा ठरवू शकू? तेव्हाच जेव्हा आपलं आपल्या रागावर स्पेसिफिक असं नियंत्रण असेल, स्वतःच्या बोलण्यावर स्वतःचं एक नियंत्रण असेल. आणि हे केव्हा साध्य होईल? हे तेव्हा साध्य होईल जेव्हा आपण शांत असू. आपण शांत आहोत म्हणजे असर्टिव्ह नाही असा याचा अर्थ होतो का? असं अजिबात नाही आहे. आपण शांत असूनही आपल्या भूमिका ठामप्रमाणे आणि प्रभावीपणे मांडू शकतो. क्वचित प्रसंगी आपण आक्रमकही होऊ शकतो, आपण रागवूही शकतो, पण आपलं आक्रमक होणं, आपला राग, आपलं बोलणं हा आपला चॉईस असला पाहिजे, ती आपली निवड असली पाहिजे, ते आपण ठरवलं पाहिजे. हे केव्हा होऊ शकते? जेव्हा आपण अंतर्बाह्य शांत असू तेव्हा. शांत असणं म्हणजे चूप राहणं, मूर्ख असणं, दुबळं असणं असं नाही. शांत असणं म्हणजे संयमी असणं, स्वतःवर स्वतःचं नियंत्रण असणं, परिस्थिती स्वतःच्या कंट्रोलमध्ये असणं हे महत्त्वाचं आहे. आणि तसंही प्रत्येक लढाई ही भांडून जिंकता येत नाही. हा मुलगा स्त्रियांना शिकवतो म्हणून त्यांच्याच वडिलांनी महात्मा फुल्यांना घराच्या बाहेर काढलं. ती लढाई महात्मा फुले भांडून, आक्रमक होऊन, रागावून जिंकले नाही. त्यांना वरातीतून हाकलून दिलं, तिथे ते रागावले, त्यांना वाईट वाटलं, पण तरीही ते एका अर्थाने शांत होते आणि लॉंग टर्मची त्यांनी लढाई लढली की असमानतेविरुद्ध, अन्यायाविरुद्ध ते दीर्घकाळासाठी उभे राहिले. मग ते शांत होते, ते दुबळे होते का? असं अजिबात नाही. म्हणून ही गोष्ट तू समजून घे की शांत असणं म्हणजे दुबळं असणं असं नाही. शेवटी लोक आपल्याला काय समजतात? ते आपल्याला शहाणं समजतात की मूर्ख समजतात, यापेक्षा आपण प्रगती करतो का, आपली ध्येय गाठतो का हे महत्त्वाचं असते.
जेव्हा आपण प्रगती करत असतो, जेव्हा आपण आपली ध्येय गाठत असतो, आपण त्या मार्गावर असतो, तेव्हा 4-2 लोक आपल्याला मूर्ख समजतीलही, पण आपल्या कामाचे जेव्हा परिणाम दिसत आहेत तेव्हा आपोआप त्यांची टाळकी, त्यांचं डोकं ठिकाणावर येतात आणि ते योग्य पद्धतीने विचार करतात. पण आपण प्रगतीपथावर नसू, आपले ध्येय साध्य होत नसतील तर ते आपल्याला काय समजतात, चांगलंही समजत असले तरी असंही होऊ शकतं की आपण स्वतःला मूर्ख समजायला लागू. त्याच्यामुळे आपण गाडी चालवत असताना किंवा रस्त्यावरून चालताना आपल्यावर किती कुत्री भुंकली हे महत्त्वाचं नाही. ती आपल्याला चावत असली तर आपण त्यांना एखादा फटकाही मारू, पण महत्त्वाचं असेल की आपल्याला कुठे जायचं आहे आणि आपण त्या दिशेने जात आहोत का, आणि ते करायचं असेल तर शांत राहणं, स्वतःवर नियंत्रण ठेवणं, आवश्यक तिथे जरूर रागवणं, स्वतःची मतं फॉर्मली मांडणं, पण आवश्यक तेव्हाच ती मांडणं जेणेकरून त्यांची किंमत राहील, हे महत्त्वाचं असतं. इतकंच मला तुला सध्या सांगायचं आहे. आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.